उषा, हे उषा, उषा, हे उषा. काय? अगं लक्ष कुठे आहे तुझं? हाय की. काय झालं? कसली काळजी वाटते? अहो आता तुम्ही भैयांच्या घरी पत्रिका घेऊन जाणार शीतलची, तर तिथं काय होईल? भैयांची आई काय म्हणतील याचीच काळजी लागून राहिली. अगं त्यात काळजी करण्यासारखं काय आहे? त्या तयार होतील का हो? तू काळजी करू नकोस, सगळं चांगलं होईल. त्यात अजून एक काळजी म्हणजे शीतलला पोरगा पसंत पडतोय का नाही काय माहित. हे बघ, मी आता त्यांच्याकडे पत्रिका घेऊन जातोय. त्यांच्याकडून होकार आला की मग शीतलला सांगू. मला नाही वाटत शीतल आपल्या शब्दाबाहेर आहे. होय. बर, तुम्ही जावा आता लवकर. उगाच चांगल्या कामाला उशीर कशाला. आणि त्यांना सांगितलंय ना तुम्ही येताय म्हणून. वय समाधान बी घरीच थांबलाय. येतो मी. नाना पत्रिका घेऊन आजाच्या घरी जाणार आहेत. म्हणजे माझ्या ना आजाचं लग्नाचा विचार चालू आहे वाटतं. पुष्पे, काय चाललंय की? दिसत नाही बाई. आता भैयांच्या घरी जायचं म्हणल्यावर प्रॅक्टिस करायला नका का? कसं बसायचं, कसं बोलायचं. आणि अजून आवरलं नाही सोय? थांबा की जरा दम बिम काय आहे का नाही? तुमच्याकडे माणसासारखं असतं रे आमचं. नुसता शर्ट चढवला की झालं. बरं बाई, आवर आता. आवरते, लय गडबड करू नका. मम्मी काय ग, खरबीट सोडून चाललीस का काय? तुम्ही केले की घर दुसऱ्याच्या नावावर, म्हणजे तशीच बारी येणार आमच्यावर. पण मी नाही बरं का जाणार घर सोडून. अगं रक्ताचं पाणी करून उभं केलं ही घर. नुसते 4 भिंतींवर छप्पर म्हणजे काही घर होत नाही. त्याच्यासाठी हाडाची काढ करावी लागतात. तवा होतं घर, जीव तवा लागतो त्याच्यामध्ये. अगं हो हो, गंमत करते मी. मला गंमत करते. थांब. हित शानपणा दाखव तुझा. तिथं म्हातारी बक्षीस पत्र करायला घेऊन गेली होती तेव्हा काय शेण खायला गेली होती का तुझी अक्कल? काय केलं मी? अगं काहीच केलं नाहीस. काही तर करायला पाहिजे होतं असं म्हणणं आहे माझं. म्हणजे नेमकं काय करायला पाहिजे होतं? एकतर मला न सांगता गेलीस, हेच चुकलं तुझं. अगं तुला सांगायलाच मी फोन करत होते. आता तू फोन घरात विसरून गेली होतीस, त्याला मी तर काय करणार? मग सांगायचं मम्मी युस्तवर थांबा म्हणून. नाही तर मला सुरू बोलतीस की. आणि गेलीस ती गेली आणि अर्धच घर नावावर करून आलीस. अक्क तर करून यायचं नाही वय. हा काय हा? अगं सांगायचं म्हातारीला मला अक्क घर पाहिजे म्हणून. अजिंक्यांचा काय संबंध? अगं अजिंक्यांच्या लग्नासाठी जिजीने खटाटोप केला आणि अजिंक्यांना का देतेस म्हणून विचारायचं वे. हे बघ, ती कशासाठी का करणार? आपल्याला जी पाहिजे ना तीच आपण करायचं. आता मला सांग, नेमकी कुठली वाटणी आहे तुझी? म्हणजे अगं म्हणजे ह्या अंगाची का त्या अंगाची? ते काय माहित नाही. मग माहिती करून घे आधी. आणि हे बघ, कुणी विचारलं की सांगायचं हिकडचं पाहिजे म्हणून. आता त्यांचं आधीच ठरलं असेल अजिंक्यना हिकडचं द्यायचं म्हणून, पण तू हिकडचंच मागायचं. कसं आहे, ही 8 खणाचं आहे आणि ती शेजारचं 6 खणाचं आहे. एक कायम लक्षात ठेव, कुणाचं काय बी ठरलेलं असू दे, पण आपल्याला जी पाहिजे ना तसंच झालं पाहिजे. आता हीच बघ, शितलीचं आणि भैयाचं तसं बी ठरलंच असतं. पण आता ही माझ्यामुळे जुळतंय असं मी दाखवते का नाही? आता तिकडच निघालीस वाटतं. आता नाना येणार आहेत, मग आम्ही शीतलची पत्रिका घेऊन भैयाच्या घरी जाणार. आणि भैयांना असं भासवणार की मी ही तुमच्यासाठी करते, आणि इकडं पवारांना असं भासवणार की मी तुमच्यासाठी करते. म्हणजे दोघांच्यावर बी आपण उपकार ठेवायचं. कळलं का? आणि हे बघ, म्हणूनच म्हणलं जरा शिकून घे, आयुष्यात उपयोगी पडत. घेते हा शिकून. आता मला एक गोष्ट सांग, भैया आणि शीतलचं तुम्ही जुळवायचं म्हणताय खरं, पण शीतल लग्नाला तयार झाली पाहिजे ना. अगं तिचा बा बी तयार होईल. समाधान आलं बघ म्हातारं, मरत नाही, 100 वर्ष आयुष्य आहे.
तुम्ही बोलत काय बसलाय अजून आवरलं नाही वे जेडे नाना आलेत सरबताचं बघ. रामकृष्ण हरी. बहुतेक आजा घरी नाही. जसं मला नंतर सांगणार आहेत तसं त्याला बी नंतर सांगणार असतात. बरं माझ्या पोचला काय जंबूरला? होय आताच फास्टर रावल्याचा फोन आलता. पेट नाक्यावर हाय म्हणला 10 मिनिटात पोहोचेल इस्लामपूरला. आणि तो काय म्हणत होता माहितीये का, तुम्ही बी या की. जाऊया का? कपे हा बोल की. अरे कुठं आहेस? हाय की इथंच. तुला एक गुड न्यूज सांगायची. सांग की मग. आपलं लग्न जुळवायचं चाललंय. हा माहितीये मला. माहिती? हा अगं आपल्या दोघांच्या घरात तयारी बी झाल्यात आपल्या लग्नाला. तुला कधी कळलं? कधीच. मग मला का नाही सांगितलं? तुला सरप्राईज देणार होतो पण ते जाऊ दे. तुला कधी कळलं? आताच आमच्या घरी नाना आणि आई बोलत होते पत्रिका घेऊन जायचंय समाधानला. म्हणजे मामांना बी घरी थांबायला सांगितलंय. हा मामा बोलला मला. थांब म्हणत होता मला पण मीच म्हणलं नको. मग घरी थांबायचं नाही सोय? कशाला उगत त्यांचं ते बघतील की काय ते. अरे म्हणजे आपल्याला बी कळलं असतं ना काय बोलणं होतंय ते. काय होणार आहे? अगं द्या घ्यायचं काहीतरी होईल त्यांचं. द्यायचं घ्यायचं म्हणजे तुम्ही हुंडा घेणार होय? द्या घ्यायचं म्हणजे आपल्या लग्नाच्या खर्चाबद्दल ग. हा म्हणजे तू ट्रेनिंगला जायच्या अगोदरच आपण लग्न करणार? नाही नाही अगं आता ठरवून ठेवायचं. मी परत आलो ना मोरकून टाकायचं. चालतंय. आणि हो तू काय टेन्शन घेऊ नको बरं का. सगळी तयारी झालेली. हा तुला सांगणार होतो नंतर पण आता कळलं तर ठीक आहे. म्हणजे तुमचं तुम्ही ठरवणार होय? थांब आता विचारतेस नानांना मला का नाही सांगितलं म्हणून. हा विचार की. विचारणारच आहे. आणि होय ग तुला कुठनं कळलं असं विचारलं तर? तुझं नाव सांगणार. हा म्हणजे मला शिवाय पडू देत. हा तुला कशाला शिव्या पडतील? तुला सांगू नको म्हणून सांगितलं असं म्हणलं तर? हा मग नाही विचारत. तसं बी मला विचारतीलच की. हा आणि हे बघ एकदा आपलं लग्न झालं की मग सांगून टाकायचं आधीपासून आम्हाला माहित होतं म्हणून. आणि आमचं आधीपासून एकमेकांवर प्रेम होतं. काय वाटेल रे सगळ्यांना कळलं तर? आपल्या आधीपासूनच प्रेम होतं ते. डोकंच बसेल सगळ्यांना. मला तर सगळ्यांना सांगायला लईच भारी वाटेल. हा बरं आता मी घरी जाते. ठेवू का? भक्ती कोण काय बोलते का? आणि हो तुला काय माहित नाही असं दाखव. भैर तू काही टेन्शन घेऊ नकोस. आता मी घरी जाते. ठेवू का? हा बाय. हा बाय. असं बघतोय. लग्न ठरलं वय तुमचं? होय. अरे नाना पत्रे येऊन गेलेत घरी. बोलणे चालू आहेत तिकडं. अयो अजय हे अरे हळू हळू. अरे हे कधी कसं झालं? अरे मामांचे जे सारखंच मागं लागले होते. पोरीचं नाव सांग पोरीचं नाव सांग. सांगून टाकलं मग. आणि मामा नाना संघ बोलला. नाना बी तयार झाले. आजा मला तर खरंच वाटणं बघ. ए, खरं सांगतोयस ना? ह्याला काय झालं आता हसायला? अरे काय लग्न बिग्न ठरलेलं नाही. मग अरे शितलीला सवय गंमत करायची. सारखी मला म्हणत असती. जीजी म्हणत होती लवकर लग्न करून घरी ये. जयडी म्हणत होती नाव घेतल्याशिवाय आताच घेणार नाही. अरे असं सारखी पेटत असती मला. आणि तिला एक स्वप्न रंगून बोलायची लय सवय. मी बी तिची गंमत करतो. आईला असं आहे वय. मी म्हणलेला का खरंच ठरलं लग्न? आज्या कळल तुला कळल. तू करतोस गंमत पण हीच गंमत अंगलट आल्यावर कळल तुला. गपे
तुम्ही करताय खेळ पण जीव जातोय आमचा. शिकलेला न सांगता लग्नाचं चाललंय खरं, पण तिने ऐन टाइमला नकार दिला तर लय घोळ होईल. पण अक्का तर म्हणाल्यात भैयाच्या घरातून होकार येत नाही, त्यावर तिला काय सांगायचं नाही म्हणून. काय बाई, काय करावं काहीच कळना झालं. नाही, नंतर गुळ होण्यापेक्षा आधी शितलीला सांगितलेलं बरं आहे. शितले, कुठे गेली ही पोरगी? शिकले, कुठे गेली म्हणायची? यास्मिनकडे तर गेली नसेल ना? हाऊ भैया किती येर जरा घालताय, येतील की नाना? अरे येणार तर आहेत. सगळं कसं लवकरात लवकर झालं पाहिजे, लग्न पण पटकन झालं पाहिजे. असंच होणार आहे, तुम्ही अजिबात चिंता करू नका. तुझ्यावर आजा चित्त आहे ना, तर मला चिंता आहे बघ. भरती जाऊ द्या आता, मूड खराब करून काय घेऊ नका. नाना आल्यावर चांगले दिसणार नाही. हा हा व्यवस्थित दिसतो ना मी? हा भैया, ओके चल चल. फाईल घे हातात. हा भैया, काम त्याचं दाखव आपण. घे लवकर घे. येऊ का भैया साहेब? अरे अध्यक्ष या की. अरे मामा नाना तुम्ही पण आलात होय. या 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 या. या. रामकृष्ण हरी नाना. रामकृष्ण हरी. नमस्कार. बसा की मामी, बसा. बर, काय घेणार? चहा, सरबत? नको, आता कायच नको. अहो असं कसं नाना, काहीतरी घ्यावं लागेल. चहाच घेऊ. बर मामा, चहाच घेऊ. मामी? मला ज्यूस. बर. मंगलताई? जी भैया साहेब. पाहुण्यांसाठी 2 कप चहा आणि ज्यूस. 2 गिलास ना? बर. नाना कसं काय येणं केलं? तुम्ही सांगितलं ना व्हय आपण येणार आहे ते. ते भैयांना माहित नाही, मी त्यांच्या आईंपाशी बोलले होते ना. काय महत्वाचं काम आहे का? म्हणजे काय आईसाहेब मला काय बोलले नाहीत? असो, तुमचं काहीतरी महत्वाचं काम असेल. हा, मी येतो आईसाहेबांना बोलून. 2च मिनिटात येतो. नमस्कार. नमस्कार. बसा. हर्षवर्धन, जी. बसा. जी आईसाहेब. ते काल मी बोलले होते ना, त्याच्याप्रमाणे. हा. बोला. पुष्पान ते कल्पना दिलेलीच असेल, तर मी बोलायचं म्हणजे लहान तोंडी मोठा घास होईल. नाना, लहान मोठं असं काही नसतं. माणसाचं मन मोठं असणं हेच महत्वाचं. ते झालंच, तरी पण जे काही मनात असेल ते बोला. म्हणजे आम्ही असा विचार करत होतो की आमच्या शीतलसाठी हर्षवर्धनचं स्थळ बघावं. आईसाहेब
ते जरा आम्ही बाहेर. हर्षवर्धन बसा. नाही ते जरा. बसा. जी आईसाहेब. नाना, हर्षवर्धनसाठी बऱ्याच ठिकाणून मोठी मोठी स्थळं येऊन गेली, पण आम्ही नकार कळवला. कारण माहितीये? का हो आईसाहेब? संस्कार. आम्हाला हर्षवर्धनसाठी अशी मुलगी हवी आहे जिच्यावर चांगले संस्कार आहेत. आता तुमची मुलगी आहे म्हणजे प्रश्नच नाही. शिवाय आमचंही लक्ष आहेच तिच्यावरती. तुम्ही भाबड्या मनाने तिचं स्थळ घेऊन आला. आमच्या हर्षवर्धनचं स्थळ तिच्यासाठी योग्य आहे असं समजतं. आम्हाला त्याचा आदर आहे, पण पत्रिका जुळवून बघू. सगळं व्यवस्थित असेल तर पुढचं बोलू. उगाच खोट्या आशेवर तुम्हाला ठेवणं आम्हाला पटायचं नाही. तशी तुमची मुलगी आम्हाला पसंत आहे. ही लय भारी झालं बघा आईसाहेब. ना ना, तुम्ही ती पत्रिका घेऊन आला ना? वय वय. हा, ती पत्रिका आणि फोटो द्या की आईसाहेबांना. ठीक आहे, फोटो आणि पत्रिका. मुलगी सुंदर आहे. नुसतीच सुंदर नाही, सगळ्यांच्यात मिळून मिसळून असती. होय होय, हे म्हणते त्या अक्षी बरोबर आहे. महेश, जी आईसाहेब. एवढं पत्रिका आणि फोटो आपल्याकडे ठेवून घ्या. हा. वहिनी साहेब, पत्रिका जुळवून बघा आणि काय असेल तो निरोप पुष्पाजवळ द्या. हो, आता जेवून जा. हर्षवर्धन, जी. यांना जेवल्याशिवाय जाऊ देऊ नका. जी आईसाहेब. आणि तसं मंगललाही सांगा. जी. आम्ही आतमध्ये आहोत. भैया, अरे तुम्हा पोरांची पसंती विचारात न घेताच आम्ही लग्नाची बोलणी करतोय. हो, असं काय नाही नाना. म्हणजे तुम्ही मोठ्यांच्या निर्णयात आम्ही कशी ढवळढवळ करणार ना. पण तसं नाही, तुला शीतल पसंत आहे ना? हो मामा, आता शीतल आशा आहेत की त्यांना नाही म्हणायचं काही कारणच नाही. हा, पण नाना, आईसाहेब जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल आणि तोच आमचा पण असेल. बर, येतो आम्ही. अहो नाना, जेवण करून जात आहे ना? अरे भैया, आता जेवत बिवत बसत नाही. नाही नाही नाना, तुम्ही जेवण करून नाही गेला तर आईसाहेब माझ्यावर लय चिडतील. अरे पण होय होय, आता भैया एवढा आग्रह करतात ना, तर खाऊनच जाऊ. नाही कसं म्हणायचं आणि अण्णाला का नाही, 2 घास खाऊन जाऊ. बसा बसा बसा. हॅलो हॅलो, बोल की काकी. कुठं आहेस ग? हे काय तुझ्या मागत. कुठे गेली होतीस? यास्मिन कडं. का ग? नाना कुठे गेलेत माहितीये का? माहितीये की. माहितीये? होय, तुला कोणी सांगितलं? सकाळी नाना आईला बोलताना ऐकलेलं. म्हणजे त्याच्यात तुला काहीच वाटत नाही व्हय? नाही, अगं तुला न विचारता तुझं लग्न ठरवायचं चाललंय आणि तुला काहीच प्रॉब्लेम नाही. आता त्यात प्रॉब्लेम असल्याचं काय कारण आहे? आणि तसं बी लग्नाचंच बघतात ना. म्हणजे तू तयार आहेस या लग्नाला? काके, अगं मला जो पाहिजे होता तोच पोरगा बघितलाय नानांनी. मग मी तयार कशी होणार नाही? अगं काय विचारते मी? आता नानांनी पोरगा निवडलाय म्हणजे काय तरी विचार करूनच निवडला असेल.
आता नानांना जर तो पोरगा योग्य वाटत असेल तर माझी बी काय हरकत नाही. खरं सांगू, नानांनी बघितलेला पोरगा मला बी पसंत आहे.